हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करतोय। तर आज आपण चाललो आहे महाडला लग्नासाठी, निखिलच्या लग्नाला। तर निघते इथे दादा रेडी झाला आहे, मी रेडी झालो आहे आणि आता आपण निघूया। तर चला रस्त्याला भेटू। तर आता आपण थांबलो आहे कलंबोलीला। तो पहा कलंबोलीचा चौक। आता आपण इथं थांबलो, जरा पाणी वगैरे पिऊ, तहान लागले। 5:45 वाजले। 5:45 वाजले, 5:45 जाम ट्रॅफिक भेटली इथं। तर जाऊ आता, पोचू आता। काय रस्ता पूर्ण खालीच असेल, काय टेन्शन तर नाही। समजा अवतार बघू शकता, अवतार कसं झालं एकदम। चला पुढे जाऊनच भेटू आता। वापस कुठेतरी थांबू, तेव्हा पेट्रोल पंप थांबला ना जरा। आता आपण आलो पेनच्या पुढे, छोटासा ब्रेक घेतला आहे। जाम डोळे दुखायला लागले आणि ऊन पण होता आणि ट्रॅफिक पण लागले आम्हाला पनवेलमध्ये आणि कलंबोलीच्या इकडे येता। तर आता आपण आलो 60 किलोमीटर आलो आहे लगभग, आणि आपल्याला अजून 90 किलोमीटर जायचं आहे महाडपर्यंत। तर आता लगभग रोड तर खाली भेटेल, पण अंधेरा पण होत चाललं। तर आता बघू आपण, तर काहीतरी नाश्ता करू आधी। दादा नाश्ता घेतो तिथे, नाश्ता करू आणि मग लगेच आपण निघूया पटापट, नाही तर खूप अंधेरा जाता। तर चला भेटूया पुढे। ढोकळा घेतली खायला, आता ढोकळा खातो, थोडा कोल्ड्रिंक पितो आणि मग जातो पुढे। बघूया आता, फटाफट जायला लागेल। आता आपण थांबलो एक ठिकाणी वापस रेस्ट घ्यायला। गाडी चालू थकलो। किती मोठ्या मोठ्या गाड्या चालतात मग, ह्या कुठला तरी वल्लाडगाव वाकाड काहीतरी नाव आहे, तिथे थांबलो आहे। पूर्ण डोळ्यावर माती गेली। अजून इथून 70 किलोमीटर आहे काहीतरी, लगभग एक तास लागेल ना, एक सव्वा तास लागेल। म्हणजे 8 वाजलेत, 9 साडेनऊला पोचू। दादा रेडी झाला हेल्मेट घालून, मी पण आता हेल्मेट घालतो, निघतो। चला भेटू पुढे जाऊन। आता आपण पोचलो CNG पंपावर, थांबलो जरा आराम करतो। तर पोचू, अजून 9 तर वाजले, अर्धा तास लागेल अजून। 30-40 किलोमीटर आहे, पाहू शकतो CNG पण। अवतार बघा तुम्ही, पूर्ण डोका दुखा लागला हेल्मेट घालून आणि केसांची पण पूर्ण वाट लागलेली आहे। दादा गेला काहीतरी हाणाला, बघू आता पोचूया। आता काय जास्ती नाही रे, 30-40 किलोमीटर आहे फक्त, पण अंधारा असल्यामुळे आपल्याला स्लो जायला लागतं। पण बघू आता, जाऊया लवकरात लवकर, करू प्रयत्न। तिकडून पण फोन करतोय बटाट्या, कधी याल जाऊ आता, बघूया। चला तर इथून निघूया आता, बराच टाईम झाला इथं आपण थांबलो। पाय दुखा लागले जाम, बसून हालत खराब झाली, थकलो जाम। कधी पोचू असा तरी, हां काय बोलता, थकलो। तर चला पोचू आता, अर्ध्या पाऊण तासात पोचून जाऊ आपण। तर जाऊन भेटू, तो पण फोन करतो घेऊ। जस्ट आता आपण पोचलो, 10:30 वाजले आणि हळद पण स्टार्ट झाली, चेंज वगैरे करून घेतलेला आहे। तर आता जाऊया आणि हळदीमध्ये नाचू, बघू आता कसं काय। अजून जेवायचं पण बाकी आहे। तर चला हळदीमध्ये नाचू। जाम लेट झाला येतं, ट्रॅफिक पण होती आणि अंधार पण झाला, त्याच्यामुळे टाईम झाला। चला बघू हळदीमध्ये।
बंद केलं. चला या सरांनी हलत लावायचा कार्यक्रम चालू झालेला आहे, तर हलत लावायला या फटाफट. यांनी का धरून ठेवलं लागते का हे चला हलत लावून घ्या. चल ते बसक चालली मध्ये मध्ये इकडे बघा इकडे बघा बाबा लाईव्ह चालू झालेला आहे. तर जाम करा म्हणतो हलत लावायचा कार्यक्रम चालू आहे. हा पुसा त्यालाच पुसा. जय शाबाश. ये पुरा सरका, ये सरका. अरे
हे आतपूस 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 आम्हा बंदच ठेवले. मामा कुठे मामा मामा या मामा तर मावा करायला घेतले आता. काढायला लागते टकला करून टाका. हे दाढी काढून टाका. दाढी काढायला लागतं ना पूर्ण. काढून टाका. सांगितलं अशी समोर बस. जीवन हो या मृत्यू. अरे पूर्ण कुठं माचीस घ्या ना. तुम्ही कुठे येत ना तो कशाला घालला ह्याचा. नाही ते माचीस घ्या किंवा लावायचं मळाची वीज झालेली आहे. संध्याकाळी म्हणतात यायचं आहे लवकर लवकर. मुश्किल आहे. बेंडॉल कुठे ना आलं ना बेंडॉल चला.
ठीक आहे तू शास्त्र नवरा नांदाला घेतले तलवार दाखव तलवार बाबा सुरा सिस्टम उलटी सुलटी त्याची पहिली घाय कर पाहिजे त्याची घाय कर पाहिजे चिंता का बसते फुरसत मध्ये सगळ्या डोकऱ्या माणसं नांदवाला घेतले वर महिन्याने कोण नाही चोलू नको बोलतात चोललं नाही चालत नाही बोलायला कोंबूर वाजायला कालपासून बघायला डोका दुखा लागला नवरा नांदा चला 1:05चं लग्न आहे आणि आता वाजलं 1:15 10 मिनिटात नवरा रेडी व्हायचा हा आता ही बसमध्ये आलेली मोरियन कंपनी भारतीय पण आम्ही पण आता जातो आणि तयारी करतो हा सौरभ संचा घर सर्वांचा मान पण चालू आहे सर्वांना जे पाहुणे सर्वांना मान पण द्यायचं काम चालू हे ती बंदूक कोणाला द्यावं नको ना पैसे जातील पान सुपारी सगळं भारतीय पंघ जेवायला बसले चला आता आम्ही पण तयारी करून घेऊ हा चला आता लग्नाची वेळ झालेली आहे नवरा मुलगा आलेला आहे
त्यांच्या नारळ वेगळा शाबास नाचो त्यांच्या कपडे बाजू ना करे तेच कपडे बाबा ते मान दुखा लागली योगा ऐकत ना सकाळी सकाळी उतारा मारून नाटकबाजी करता घालना खाली पडा घालणार बघ याच्याकडे बघा समोर थोडं मान खाली कर ना तो मान मारते ना अरे इकडे बघ इकडे बघ मान थोडी खाली कर ना अरे थोडी खाली कर म्हणजे ओके घे तू घे सेम हात लाव तुझा हात खाली कर ओके लग्न तर झालेलं आहे आता काहीतरी विधी झाली होते अजून कपडे चेंज केले नाही कन्यादान चालू कन्यादान झालं अच्छा कन्यादान झालं कन्यादानानंतर रिसेप्शन होईल आम्ही पण निघू आता 2 वाजले 3 वाजेपर्यंत निघू कारण आपल्याला 5 तासाची ट्रॅव्हलिंग आहे. आता आपण आलो माणगावच्या पुढे
थोडा नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे जोशी वडेवाल्यांचे इथे फेमस आहेत बोलतात पुण्याचे. तर चला गाडी इथं लावलेली आहे आपला बोलतो सॉरी आपली जरा काहीतरी लाईट नाश्ता करून घेऊ. दादा कुठं ऑर्डर द्यायला तर नाही गेला तर थकलो यार जरा. तर बघू आता थोडासा नाश्ता करू आणि मग जाऊ वापस. 5 वाजलेत. बघू आता फेमस वडा वडेवाल्यांची फेमस वडा नाश्ता करून घेऊ. मिसळ आले आणि जोशी वडेवाल्यांचे फेमस वडापाव आणि दही मिसळ मागवले. दादा मिसळ कल मी वडापाव खाऊन बघतो. फर्स्ट टाईम खातो ट्राय करू. मग इथनं निघू. आता 5:15 वाजलेत. 15 मिनटं इथं रेस्ट करून मग आपण निघूया. लगभग आपल्याला किती टाईम लागेल पोचायला? 2 तास 2-2.5 7-7 वाजेपर्यंत पोचू. तर चला नाश्ता करून भेटूया. फर्स्ट क्लास नाश्ता करून झालेला आहे आणि आता निघलो आम्ही. रेडी पण झालं हेल्मेट घालून. जाम टाईम झाला. पोटफुल पॅक. मौसम बघा तुम्ही. एक डोंगर या गाड्या हे जोशी वडेवाला. तर चला निघतो. भेटू आता डायरेक्ट पेनला. तर आता आपण पुन्हा एकदा एक ब्रेक घेतला आहे. आपण थांबलो आहे कर्नाळा अभयारण्याच्या इकडे आणि यो आहे मुंबई गोवा हायवे. आपण थांबलो आहे डेअरी प्रोडक्टच्या इथे. तर काहीतरी पिऊ. तहान लागलेली आहे. कुठेला दादा तर बघू काहीतरी घेऊया आणि पिऊ. काय बघू काहीतरी नाश्ता करू. तर इथं सीन असा झाला की आमच्याकडे कॅश नाही आहे आणि त्याच्याकडे जीपे नाही आहे. एवढा मोठा त्याने आउटलेट खोलला आहे डेअरी प्रोडक्ट्सचा पण त्याच्याकडे जीपे नाही आहे. म्हणजे काय कुठल्या दुनियेत आहे. तर बघू आता पनवेलला थांबावं लागेल. पनवेलला थांबून काहीतरी खाऊ. थकलो आम्ही पण. दादा थकलो. शोरमा खाऊ. हां पनवेलला शोरमा खाऊ. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल. टी शर्ट कालचाच आहे तो फक्त ट्रॅव्हलिंगसाठी ठेवले कारण याच्यामध्ये गरमी होत नाही ना आणि उन्हात त्याच्यामुळे जाताना घातला येताना पण हात घातला. पाहू शकता गाड्या काय स्कूटर जात आहेत. रस्ते बाकी सही आहेत. एकदम टापोटाप बनवलेले रस्ते आहेत पूर्ण. तर चला पनवेलला जाऊन भेटूया. तर जस्ट घरी आलो. 5.5 घंटे लागला. अच्छा चला आता थोडा फ्रेश होऊ आणि आजचा ब्लॉग इथे एंड करतो. 2 दिवसाचा ब्लॉग बनवला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.